IMFच्या मते, IMF म्हणजे काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ह्या ऑर्गनायझेशनचं हेड ऑफिस वॉशिंग्टनमध्ये, वर्ल्ड बँकेसारखीच ही एक आर्थिक संस्था आहे. IMFच्या मते आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज काय आहे, म्हणजे त्यांनी काय अहवालात सादर केले की भारताचा 2024-25 साठीचा GDP दर काय असेल, तर तो असणार आहे 6.8%. पर्याय क्रमांक 2. भारताच्या GDP संदर्भात वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळे प्रिडिक्शन सांगितलेत, वेगवेगळे अहवाल सादर केलेत. त्यानुसार एक चार्ट बनवा, त्याच्यामध्ये प्रत्येक संस्था त्यांनी कोणत्या वर्षासाठी किती दर सांगितलाय हे मेन्शन करा. जसं की मी तुम्हाला इथे काही नंबर सांगतोय. RBIने, भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2024-25 या फायनान्शियल इयरसाठी भारताचा आर्थिक GDP दर हा 7% राहील असं सांगितलेलं आहे. 2023-24 साठी हा दर RBI नुसार 7.6% असा होता. ओके. त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक ADB यांनी सुद्धा रिसेंटलीच अहवाल सादर केलाय, त्याच्यावरती आपण क्वेश्चन मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. त्यांनी 2024-25 या वर्षासाठी 7% भारताचा GDP ग्रोथ रेट असणार आहे असं सांगितलंय. 25-26 म्हणजे पुढच्या फायनान्शियल इयरसाठी 7.2% पर्यंत तो वाढणार आहे असं पण सांगितलंय. ADBने म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेने महत्वाचा एक मुद्दा मेन्शन केलाय की भारताचा GDP हा या वर्षी, या फायनान्शियल इयरमध्ये 2024-25 मध्ये 6.7% त्यांनी आधी सांगितला होता, तो वाढवून आता 7% केलाय. ओके. आता फायनान्शियल इयर म्हणजे कसं असतं माहिती का, ते एप्रिल पासून म्हणजे 1 एप्रिल पासून पुढच्या वर्षीच्या 31 मार्च पर्यंत असतं. मग 2024 फायनान्शियल इयर कसं काउंट होणार, तर 1 एप्रिल 2024 पासून 31 मार्च 2025 पर्यंत. ओके. तर ADBने काय सांगितलंय, आधी त्यांनी 6.7% वर्तवला होता, तो आता अंदाज त्यांनी वाढवलाय आणि भारत आणखीन चांगला GDP दर ठेवेल 7% असा त्यांनी सांगितलाय. ADBनेच आशियासाठीचा GDP दर हा 4.9% राहील असं 24 आणि 2025 या दोन्ही फायनान्शियल इयरसाठी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आशियासाठी किती, 4.9, भारतासाठी किती आहे, यावर्षी 7 आणि पुढच्या फायनान्शियल इयरला 7.2. बांगलादेशसाठी त्यांनी 6% राहील असं सुद्धा वर्तवलंय. त्यानंतर वर्ल्ड बँकेने काय सांगितलंय, तर वर्ल्ड बँक म्हणते की भारताचा GDP दर 2024-25 साठी 7.5% राहील, जो आधी त्यांनी मागच्या फायनान्शियल इयरसाठी 7.6 सांगितला होता आणि आत्ताच्या फायनान्शियल इयरला 7.5. ओके. तर हे वेगवेगळ्या संस्थांचे अशा पद्धतीने तुम्ही मेन्शन करायचं, चार्टमध्ये लिहा. या IMF नुसार चीनचा GDP दर हा 4.6% राहणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि भारत हा चीनला GDP दरामध्ये मागे टाकून एक वेगवान अर्थव्यवस्था बनत चाललाय. आता या अहवालामध्ये जगाचा विकास दर सुद्धा या IMFने सांगितलेला आहे. जगाचा म्हणजे जागतिक GDP दर जो असणार आहे हा 3.2% एवढा राहील 2024-25 आणि 2025-26 साठी, दोन्ही वर्षांसाठी. जसा ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेने 4.9% सांगितलंय ना आशियासाठीचा, तसाच IMFने जागतिक किंवा ग्लोबल GDP रेट हा 3.2% सांगितलाय 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही फायनान्शियल इयरसाठी. तर असाच एक प्रॉपर चार्ट तुम्ही बनवा, त्याला रिवाइज करत चला, वाचत चला. या लेक्चरला सुद्धा तुम्ही एकदा प्रॉपर रिवाइज करायचं आहे, पूर्ण बघायचं आणि त्यानंतर याची PDF सुद्धा वाचून काढायची आहे. याची PDF तुम्हाला आपल्या विजन स्टडी ॲपमध्ये मिळणार आहे. या ॲपमध्ये तुम्हाला दररोज फ्री टेस्ट मिळत आहेत, बरंचसं तिथं स्टडी मटेरियल मिळणार आहे आणि वेगवेगळे क्वालिटी कोर्सेस तिथं मिळतील. डायरेक्टली मी मुद्द्याकडे येतोय. अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेली जियाधल नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? जियाधल ही जी नदी दिसते ना, ही जी इमेज आहे ही याच जियाधल नदीची आहे. असा याला वेणीसारखा आकार आहे बघा. तर ह्या नदीचं स्ट्रक्चर सुद्धा तसंच आहे. रिसेंटली ही चर्चेमध्ये, मग ही कुठल्या नदीची उपनदी हे तुम्हाला विचारलंय, तर ही उपनदी आहे ब्रह्मपुत्रा नदीची. बदलत्या हवामानामुळे म्हणजेच क्लायमेट चेंजमुळं जी अतिवृष्टी होतीये, तर या अतिवृष्टीमुळं या जियाधल नदीचा प्रवाह बदललेला आहे आणि बरेचसे चेंजेस होत आहेत. काही तासांमध्ये मोठे मोठे पूर येत आहेत आणि अगदी गाळाचा संचय हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होतोय, म्हणजे मोठे जिओलॉजिकल चेंजेस इथं होत आहेत. ही ब्रह्मपुत्रा नदीची उत्तरेकडची उपनदी आहे. 1247 मीटर उंचीवरती अरुणाचल प्रदेशमध्ये उपहिमालय पर्वतांमध्ये या नदीचा उगम होतोय. जियाधल नदीचा उगम उपहिमालय पर्वत रांगेमध्ये होतोय. अरुणाचल प्रदेशमध्ये याची उंची साधारण 1247 मीटर, जिथं उगम होतोय तिथलची उंची आहे. नदीची लांबी 187 किलोमीटर एवढी आहे.
गोगामुखवरून या नदीला कुमातिया हे नाव मिळतंय. म्हणजे याच नदीला पुढं गोगामुख जवळ कुमातिया असं नाव दिलं जातंय. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवायचंय. जसं बघा आपली भीमा नदी आहे, पंढरपूरमध्ये तिला चंद्रकोर सारखा आकार मिळतोय म्हणून तिला चंद्रभागा असं म्हटलं जातं, पण ती भीमा नदीच आहे. तर असंच ही जियाधल नदी आहे, ज्याला पुढे जाऊन कुमोतिया असं नाव मिळतंय. ही नदी शेवटी ब्रह्मपुत्रा नदीची एक प्रमुख उपनदी बनते, जी सुबनसिरी नदीला जाऊन मिळते. जियाधल नदीला दरवर्षी मोठे पूर येत आहेत, त्याच्यामुळे मातीची धूप होतीये आणि मोठं नुकसान सुद्धा होत आहे. या सगळ्या कारणांमुळे जियाधल नदीला सॉरो ऑफ धेमाजी म्हणून ओळखलं जातं. आता हे धेमाजी काय आहे, तर धेमाजी एका जिल्ह्याचं नाव आहे. आसाम मधल्या एका जिल्ह्याचं नाव आहे धेमाजी, जिथं दरवर्षी या जियाधल नदीमुळे पूर येतोय, मोठं नुकसान होत आहे. तर म्हणून या नदीला, जियाधल नदीला सॉरो ऑफ धेमाजी म्हणून ओळखलं जातं. असंच आपण सॉरो ऑफ ओडिशा म्हणून महानदीला ओळखतो बघा. आता सॉरो म्हणजे काय, सॉरो म्हणजे अश्रू. तर अश्रू का म्हटलं जातं असं नद्यांना, तर त्या नद्यांमुळे पूर येत आहेत, मोठे पूर येत आहेत. मग त्या पुरामुळे होणारं जे नुकसान आहे, जीवितहानी होतीये, वित्तीय हानी होतीये, मग या सगळ्या कारणांमुळं त्या पर्टिक्युलर ठिकाणी अशांतता पसरतीये, लोकांना त्रास होतोय. म्हणून अश्रूची व्याख्या ही अशा नद्यांना दिली जाते. ठीक आहे, तर सॉरो ऑफ धेमाजी कुठली आहे, तर ती आहे ही जियाधल नदी. सॉरो ऑफ ओडिशा कुठली आहे, महानदी. तसंच सॉरो ऑफ बिहार सुद्धा आहे, कोसी नदीला म्हटलं जातं बिहारचे अश्रू. ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे अश्रू म्हटलं जातं. सॉरो ऑफ आसाम कुठल्या नदीला म्हणतात, तर ब्रह्मपुत्रेला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अशी नदी आहे, दामोदर नदी आहे बघा ती, जिला सॉरो ऑफ पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल म्हटलं जातं. कर्नाटकमध्ये सुद्धा अशी नदी आहे, जी दोन्ही नदी आहे ना, तिला कर्नाटकचे अश्रू म्हटलं जातं. मुंबईमध्ये आहे का बरं अशी कुठली नदी, कारण मुंबईमध्ये सुद्धा पूर येतो, किंवा चेन्नई सारख्या ठिकाणी, बेंगलोरमध्ये पण रिसेंटली आला होता. तर अशा ठिकाणांमध्ये सुद्धा काय आहेत का अशा नद्या की ज्यांच्यामुळे त्या शहरांना किंवा त्या नदीला सॉरो ऑफ मुंबई म्हणण्यात येईल. तर आहे की BMC, म्हणजे मोठ्या शहरांमध्ये ह्या ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत, हे तिथलच्या अश्रूच आहेत म्हणायला लागणार आहे, कारण त्यांच्यामुळेच अशा स्थिती निर्माण होतीये. बरं असो, ही जी जियाधल नदी आहे ना, हिचा असा वेणीसारखी ती वाहतीये, त्याला ब्रेडेड चॅनल म्हटलं जातं. ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसेल बघा, हे असा वेणीसारखा आकार आहे की नाही, त्याला ब्रेडेड चॅनल असं म्हटलं जातं. ही कशा प्रवाहात वाहतीये, तर ब्रेडेड चॅनलमध्ये. ठीक आहे, भौगोलिकदृष्ट्या या नदीबद्दल जर बघाल तर खोऱ्याचा याचा वरचा भाग हा डोंगराळ आहे, कारण हिमालयामध्ये उगम पावते ना, तर हिमालय पर्वतरांगेवरती मधल्या भागामध्ये सपाट असा परिसर आहे. जियाधलच्या उपखोऱ्यात मुसळधार पाऊस पडतो. पावसाळ्यात 1346 चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्रातून गाळाचा प्रचंड भार ही नदी वाहून घेऊन जाते, आणि त्याच्यामुळे ह्या नदीचं पात्र हे मोठं पसरत चाललंय. त्याचा मार्ग वारंवार बदलतोय आणि याच्यामुळे विनाशकारी पूर या नदीमध्ये येत आहेत. ह्या नदीला एक फ्लॅशी रिव्हरचं एक चांगलं एक्झाम्पल म्हणून मानलं जातं. फ्लॅशी रिव्हर म्हणजे काय, की तिथं फार कमी वेळामध्ये अशी एखादी नदी आहे की जिथं फार कमी वेळात, अगदी काही तासांमध्ये किंवा एका दिवसाच्या आत अचानक त्याचा प्रवाह बदलला जातोय. गाळाचा थर हा तिथं कमी जास्त होतोय, किंवा एक मोठा ढिगारा सुद्धा साचला जातोय, पूर निर्माण होत आहेत. हे सगळं कमी वेळामध्ये होतोय. अशा नदींना फ्लॅशी रिव्हर म्हटलं जातं. तर ही जियाधल नदी या फ्लॅशी रिव्हरचं एक चांगलं एक्झाम्पल म्हणून ओळखली जाते. हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. अलीकडे कोणत्या संस्थेने रॉकेट इंजिनसाठी कार्बन कार्बन नोझल विकसित केले आहे, तर ही संस्था म्हणजे आपली इस्रो. इस्रोने अशा प्रकारचे एक नोझल विकसित केलंय, जे सगळ्यात लाईट वेट आहे, पण या नोझलमुळं जी पेलोड कॅपॅसिटी आहे रॉकेटची तर ती वाढतीये. पण या नोझलचं वजन हे अतिशय लाईट वेट आहे, आणि हा जो काही संशोधन आहे हे इस्रोनी करून दाखवलंय. इस्रोचा एक प्रोजेक्ट आहे, विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने म्हणजेच विक्रम साराभाई स्पेस सेंटरने विकसित केलेल्या हलक्या कार्बन कार्बन CC नोझलचं अनावरण करण्यात आलंय. इस्रोने रॉकेट इंजिन तंत्रज्ञानात ही आता महत्वाची प्रगती केलेली आहे. इस्रोचंच एक केंद्र आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, ज्यांनी हे कार्बन कार्बन नोझल विकसित केलेले अनावरण त्याचं करण्यात आलंय. याच्यामुळं रॉकेट इंजिन तंत्रज्ञानामध्ये महत्वाचं पाऊल मानण्यात येतंय, कारण या नोझलचा फायदा हा थ्रस्ट लेवल वाढवणं, स्पेसिफिक इम्पल्स क्रिएट करणं, थ्रस्ट टू वेट रेशो मेंटेन ठेवणं, अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये या नोझलचा फायदा होणार आहे. या नोझलमुळेच या ज्या रॉकेट वाहून नेण्याची जी क्षमता असते, त्याचं जे पेलोड कॅपॅसिटी जी असते ही सुद्धा आणखीन वाढणार असं सांगण्यात येतंय. ओके, तर हे कार्बन कार्बन नोझल कुणी विकसित केलं असं जर विचारलं तर त्याचा आन्सर असणार आहे इस्रो.
अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले करिबा सरोवर कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? इथं करिबा सरोवर तुम्हाला या इमेजमध्ये दिसेल. हे इथं करिबा डॅम सुद्धा आहे, म्हणजे या सरोवरावरती एक डॅम आहे, एक धरण सुद्धा आहे. हे जे धरण आहे किंवा हे जो पूर्ण सरोवर सुद्धा आहे ना, तर ते आर्टिफिशियल बनवलेलं आहे. हे करिबा डॅम किंवा करिबा सरोवर हे खूप महत्वाचं आहे, कारण जगातलं मानवनिर्मित सगळ्यात मोठं सरोवर आहे आणि त्याच्यावरती असलेला हा करिबा डॅम. तर हा कोणत्या 2 देशांच्या दरम्यान तुम्हाला दिसतोय? तर खाली जर दक्षिणेकडे बघाल तर हा आहे झिम्बाब्वे आणि जर वरती उत्तरेकडे बघाल तर तो आहे झांबिया. म्हणजे कोणते 2 देश आहेत या डॅमच्या मध्ये? तर झिम्बाब्वे आणि झांबिया. पर्याय क्रमांक 4. आता हा प्रश्न किंवा हा मुद्दा इथं कुठून आलाय? तर अल निनोमुळे आपण बघितलंय की झिम्बाब्वे या देशाने तिथं आणीबाणीची घोषणा केली आहे. तिथं जे मका आहे त्यांचं मुख्य पीक आहे, तर ते 50% जास्त जळून सुद्धा गेलंय. आणि आता झिम्बाब्वेमध्ये एक मोठं आर्थिक संकट सुद्धा येते आणि पर्यावरणाचं संकट तर तिथं आहेच. तर आता हे सगळं असताना हे जे एक सरोवर आहे, जे जगातलं सगळ्यात मोठं मानवनिर्मित सरोवर आहे, या सरोवराची कॅपॅसिटी फक्त आता सध्या म्हणजे इथलचं जे पाणी आहे, धरणामधलं जे पाणी आहे, हे फक्त 13% शिल्लक आहे. ओके, विचार करा, एक पूर्ण देश या धरणावरती डिपेंड आहे आणि असं धरण सध्या त्याच्या पूर्ण कॅपॅसिटीच्या फक्त 13% क्षमता राहिली आहे असं सांगते, किंवा असा रिपोर्टमध्ये आपल्याला डेटा समोर आलाय. अल निनोच्या दुष्काळामुळं झिम्बाब्वेच्या करिबा सरोवरातील पाण्याची पातळी कमालीची कमी झालेली आहे, ज्यामुळे झिम्बाब्वेला आता राष्ट्रीय आपत्ती घोषित केलेली, त्यांनी नॅशनल इमर्जन्सी सुद्धा ऑलरेडी घोषित केलेली आहे. झांबिया आणि झिम्बाब्वे दरम्यान वसलेलं हे करिबा सरोवर अल निनो प्रेरित दुष्काळामुळं पाण्याची पातळी त्याच्या क्षमतेच्या फक्त 13% राहिलेली आहे. इथं जर तुम्ही ही इमेज बघाल तर इथं तुम्हाला पाणी पडताना दिसतंय, धरणातून पाणी वाहतंय, पण आता हे पाणी इतकं कमी झालंय की त्यांना धरणाचे दरवाजे वगैरे बंद करावे लागतात. त्या लेवलपर्यंत पाणी सुद्धा आलेलं नाहीये. ओके, आता हे धरण इतकं महत्वाचं का आहे? तर करिबा सरोवर जे आहे ना, तर ते जगातलं सगळ्यात मोठं कृत्रिम तळ आहे. कृत्रिम जलाशय आकारमानानुसार जगातलं सर्वात मोठं आहे. सुमारे 6000 चौरस किलोमीटर पर्यंत हे पसरलेलं आहे. याची लांबी 280 किलोमीटर आहे, रुंदी 40 किलोमीटर. तर एवढं मोठं हे सरोवर आहे. आता कम्पेअर करण्यासाठी तुम्ही बघा की तुमच्या गावापासून एखादं मोठं महानगर किती अंतरावरती आहे. मग ह्या अंतराची तुलना त्या सरोवराच्या लांबीसोबत करा. म्हणजे 280 किलोमीटर लांब आणि 40 किलोमीटर रुंद हे जगातलं सगळ्यात मोठं सरोवर आहे, जिथं आता पाण्याची क्षमता फक्त त्याच्या एकूण क्षमतेच्या 13% एवढं शिल्लक आहे. हे करिबा तलाव हा दोन्ही देशांसाठी, झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांसाठी जलविद्युत ऊर्जेचा एक मुख्य स्रोत सुद्धा आहे. हे जे करिबा धरण जे आहे ना, तर ते खरं झांबेझी या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा एक बंधारा बांधण्यात आला होता आणि 1955 मध्ये करिबा हे धरण झांबेझी या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे. ही जी इथं तुम्हाला झांबेझी नदी दिसते ना, झांबेझी रिव्हर, याच नदीचं एक्सटेन्शन पुढे जाऊन तुम्हाला या करिबा डॅम मध्ये झालेलं दिसल. म्हणजे करिबा डॅम हा झांबेझी नदीवरती आहे. या झांबेझी नदीचंच पाणी या करिबा सरोवर मध्ये इथं आर्टिफिशियल वेनी आपण इथं आणलेलं आहे, म्हणजे माणसांनी इथं आणलेलं आहे. आणि 1955 मध्ये करिबा डॅम इथं उभा करण्यात आलाय. ओके, पुढच्या प्रश्नाकडे या. नुकतेच इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत कचरामुक्त अवकाश मिळवण्याचा निर्णय घेतला आहे? म्हणजे इथं आपण कुठल्याही प्रकारे आणखीन कचरा वाढवणार नाही याची दक्षता घेऊ असं इस्रोने कोणत्या वर्षापर्यंतचं टार्गेट ठरवलंय? तर ते वर्ष असणार 2030. ऑलरेडी स्पेस डेब्रिस म्हणजे स्पेस मधला कचरा हा खूप वाढत चाललाय आणि आता इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी 42व्या वार्षिक त्यांच्या बैठकीमध्ये 2030 पर्यंत कचरा मुक्त अवकाशाची भारताची महत्वाकांक्षा ही जाहीर केलेली आहे. म्हणजे आता भारतामध्ये जे स्पेस क्राफ्ट पाठवले जातील किंवा जे सॅटेलाइट्स पाठवले जातील तर त्यांच्यातून कुठलाही कचरा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. हे आपण 2030 पर्यंत अचीव करू अशा प्रकारे इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितलंय. ओके, किंवा जे रॉकेट वापरले जातात ते सुद्धा तिथे काही नष्ट न होता ते रियुजेबल असतील असा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केला जाईल. तर हा निश्चय कधीपर्यंतचा आहे, कोणत्या वर्षासाठीचं गोल आहे? तर 2030 हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारची मृदा सर्वात जास्त पाणी टिकवून ठेवते? सिंपल क्वेश्चन आहे, याचा आन्सर तुम्ही लगेच द्याल की सर चिकण माती ही अशी माती की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता आहे.
जसं त्याच्या उलट बघाल तर वालुकामय माती अशी असते की ज्याच्यात सगळ्यात कमी पाणी टिकवून ठेवता येतं. चिकन माती ही अशी माती असते की ज्याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म असे खनिज कण असतात, पण ते जास्त सेंद्रिय पदार्थ याच्यामध्ये नसतात. ओके, हे तर तुम्ही सगळं लहानपणीपासून बघताय किंवा तुम्ही स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये हे वाचलेलं आहे. ही इमेज तुम्हाला माहिती असेल की बाबा अशी वालुकामय जी माती असते तर त्याच्यात पाणी स्टोअर होत नाही, पण जी क्ले माती जी किंवा चिकन माती जी त्याच्यामध्ये पाणी स्टोअर होण्याची क्षमता जास्त असते. पण आता मातीचा मुद्दा हा या प्रश्नामध्ये मी इथं का घेतलाय तर रिसेंटली ना एक अभ्यास करण्यात आलेला आहे. सायन्स जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला आणि त्यानुसार भारतातल्या मातीचा दर्जा हा त्याच्यात सांगण्यात आलेला आहे. त्या स्टडीमध्ये सांगण्यात आलंय की भारतात जी मातीचं आम्लीकरण जे होतंय ना, म्हणजे सॉइल ॲसिडिफिकेशन त्याला म्हणतात, तर याचा परिणाम हा डायरेक्टली मातीमध्ये जे कार्बन डायऑक्साईड आहे किंवा कार्बन जे मातीमध्ये आहे तर मातीमधलं कार्बन हे बाहेर टाकलं जातंय आणि याचा परिणाम हा देशावरती होईल किंवा एकूणच संपूर्ण जगावरती होईल असं या स्टडीमध्ये सांगण्यात आलंय. आता तुम्हाला मी एक छान कन्सेप्ट सांगणार आहे, फक्त लक्ष देऊन बघा. पहिल्यांदा मी तुम्हाला तो कन्सेप्ट सांगतो. मातीमध्ये ना कार्बनची आवश्यकता असते. माती श्वास घेत असते. आता माती श्वास घेते म्हणजे काय तर त्याला आपण सॉइल रेस्पिरेशन म्हणतो. पण सॉइल रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय की ॲक्च्युअलमध्ये मातीकडून श्वास घेतला किंवा सोडला जात नाही, तर जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात मातीमध्ये तर ते श्वास घेतात आणि श्वास सोडतात. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड असा मातीतून बाहेर सुद्धा येतो आणि तोच पुढे जाऊन वनस्पती किंवा झाडं जी आहेत हे कार्बन डायऑक्साईड शोषण करतात, परत ते मुळापर्यंत पाठवतात, मुळातून ते जमिनीत जाते. जमिनीत जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत किंवा इतर घटक तर ते परत एकदा ते कार्बन डायऑक्साईडचं श्वसन म्हणजे रेस्पिरेशन त्याचं चालत राहतं. कार्बन डायऑक्साईड ते घेत आहेत किंवा बाहेर टाकतायत. ही प्रोसेस सुरू राहते. म्हणजे ही जी एक सायकल आहे ना याला बायोलॉजिकल कार्बन सिक्वेस्ट्रेशन असं म्हणतात. म्हणजे जमिनीमध्ये कार्बन हे टिकवून ठेवला जातो. ओके, जर जमिनीमध्ये कार्बन टिकवून ठेवण्याची क्षमता जर कमी झाली तर काय होईल, जगामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत जाईल. ओके, म्हणजे याचा कुठं ना कुठं डायरेक्ट इम्पॅक्ट हा माणसावरती होणार आहे. तर अशी ही घटना आहे, त्याच्यामुळं थोडं व्यवस्थितपणे ऐका. आता ह्याच घटनेला मी तुम्हाला प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये सांगतो. जसं मी एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं नोट्स कशा बनवायच्या याच्यामध्ये सांगितलं होतं बघा की तुमच्या नोट्स ह्या क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्ये असायला पाहिजेत, म्हणजे तुमची नोट्स ही तुमच्याशी जास्त बोलल. तर त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. मातीचं आम्लीकरण म्हणजे काय आणि ते कसं होतं, म्हणजेच जे सॉइल ॲसिडिफिकेशन जे आहे ते काय असतं आणि ते कसं होतं इथं विचारलंय. तर बघा, मातीचं आम्लीकरण ही प्रक्रिया आहे की ज्याच्यात माती अधिक आम्लीय बनते, ॲसिडिक बनते. याचं मुख्य कारण म्हणजे औद्योगिकरण किंवा ज्या शेती पद्धती आता सध्या वापरल्या जातात, नायट्रोजन खतांचा वापर वाढलेला आहे, ॲसिडिक रेन होते. ह्या सगळ्या घटनांमध्ये मातीमध्ये काय होते की आम्लीकरण किंवा मातीमध्ये ॲसिड हे वाढत चाललंय. मग याचा परिणाम कालांतराने होतोय की मातीचा pH हा कमी कमी होत जातो. मग आता याचा परिणाम कसा होतोय तर सॉइल इनऑर्गॅनिक कार्बन म्हणजे मातीमध्ये अजैविक कार्बन जे असतात ते महत्त्वाचे काय आहे ते पहिल्यांदा समजून घेऊ. मग आता मातीमध्ये ना जसं अजैविक कार्बन आहे किंवा इनऑर्गॅनिक कार्बन आहे तसंच सॉइल ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा असतात. SiC आणि SOC हे दोन्ही सुद्धा आपल्या मातीसाठी महत्त्वाचे घटक आहेत. इनऑर्गॅनिक कार्बन हा घटक महत्त्वाचा इथं काय तर याच्यामुळं मातीचा जो pH आहे आणि मातीची जी रचना आहे ही स्थिर राहायला मदत होते. मातीमध्ये SiC असायला पाहिजेत, कॅल्शियम कार्बोनेट सारखे घटक असायलाच पाहिजेत, कारण याच्यामुळं मातीचं जे पोषक तत्व आहेत मातीमधले तर ते टिकून राहतात. वनस्पतीच्या वाढीसाठी याच्यातून मदत होतीये. कार्बन जे मातीमध्ये स्टोअर राहते ना हे याच सॉइल इनऑर्गॅनिक कार्बन्समुळं. ओके, मातीमध्ये कार्बन स्टोअर असल्यामुळे काय होतंय की ते डायरेक्टली जास्त स्वरूपात बाहेर पडत नाही. कारण एक वेळ कसं आहे, प्रत्येक गोष्टीचा आपल्याला काही ना काही सीमा असतात. जर जास्त प्रमाणात कार्बन हा मातीकडून उत्सर्जित केला जाऊ लागला तर ते काही सगळा झाडांमध्ये ॲब्सॉर्ब नाही होणार, तो डायरेक्ट पृथ्वीवरती राहणार आहे. ओके, जर आपल्या मातीतला SiC हे जर कमी झाले तर याचा परिणाम काय होणार,
तर SiC कमी झाल्यामुळं मातीच्या गुणवत्तेवरती घट होणार आहे, त्यामुळं पोषक तत्वांचं नियमन नीट होणार नाही, मातीच्या क्षमतेवरती परिणाम होणार आहे, वनस्पतीच्या वाढीला चालना मिळणार नाही, त्याचं नुकसान म्हणजे मातीमध्ये कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन वाढणार आणि कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन वाढलं की जे जागतिक कार्बन चक्र ही जी सायकल आहे ही कुठेतरी बिघडल आणि हवामान बदल कमी करण्याच्या प्रयत्नांवरती याचा इफेक्ट होणार. ओके, म्हणजे कार्बन हे हवेमध्ये जास्त असणार आहे. मग मातीच्या आम्लीकरणामुळं जर SiC कमी होत आहेत त्याचा भारताला काय परिणाम होतोय का, भारताचं याचं काय नुकसान होतंय का, तर मातीच्या आम्लीकरणामुळं पुढील 30 वर्षात भारत आपल्या एकूण मातीच्या वरच्या थराच्या जे काही 0.3 मीटर एवढा जो थर आहे अंदाजे 3.3 अब्ज टन SiC मातीतून गमवून बसणार आहे. म्हणजे पुढच्या 30 वर्षात मातीमधून SiC म्हणजेच सॉइल इनऑर्गॅनिक कार्बन हे 0.3 मीटर्स पर्यंत जे की अंदाजे 3.3 अब्ज टन एवढे भारतातून गमावले जातील. याचा परिणाम जमिनीवरती होईल, मातीच्या क्षमतेवरती होईल, दर्जावरती होईल आणि त्याच्यातून कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होणार. भारतातील मग असं कोणते प्रदेश आहेत की जिथं अम्लीय माती ही सर्वात जास्त परिणाम करते, म्हणजे सॉइल ऍसिडिफिकेशन तिथे जास्त आहे, तर भारताच्या नैऋत्याला, ईशान्येला आणि हिमालयन प्रदेशामध्ये ईशान्य प्रदेशात सुमारे 95% मातीत हे आम्लता वाढलेली आहे. म्हणजे सॉइल ऍसिडिफिकेशन हे 95% या क्षेत्रामध्ये पोहोचलेलं आहे. ओके, आता या सगळ्या घटकांचा शेतीवरती काय परिणाम होणार आहे, तर ऑफकोर्स शेतीवरती तर पहिल्यांदा परिणाम होईल. जी ऍसिडिक माती जी असणार आहे तर त्याचा वनस्पतींना आवश्यक पोषणासाठी आवश्यक जे तत्व आहेत हे तिथे कमी असतील, त्यामुळे कृषी उत्पादकता आणि पीक हे कमी होईल. भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे आणि भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, तर या सगळ्यांमुळं जे आपली फूड सिक्युरिटी आहे ते याच्यावरती परिणाम ह्या सॉइल ऍसिडिफिकेशनचा होणार. ओके, तर एकूणच मातीचं आम्लीकरण म्हणजे सॉइल ऍसिडिफिकेशन काय असतं, ते कशामुळं होतं, SiCचा फायदा मातीसाठी कसा होतो हे तुम्हाला या प्रश्नातून समजलं असेल. तर अशाच तुम्ही सुद्धा प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये नोट्स लिहिण्याचा प्रयत्न करा. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. खालीलपैकी कोणता अक्षय ऊर्जेचा एक स्रोत आहे? 4 पर्याय दिलेत. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही, म्हणजेच रिन्युएबल एनर्जी सोर्स कुठला आहे, तर लाकूड आहे का, नाही. पवन ऊर्जा यस आहे. जीवाश्म इंधन नाहीये, एकदा पेट्रोल जळालं की जळालं, त्याचा काही वापर परत होतो का, नाही. कोळशाचं पण तसंच आहे. तर पवन ऊर्जा म्हणजेच विंड एनर्जी हे अक्षय ऊर्जेचा स्रोत आहे. अगदी सोपा क्वेश्चन आहे, अगदी लहान पोरगं सुद्धा याचं उत्तर देणार आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला एक प्रॉपर रिव्हिजन व्हायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे. अक्षय ऊर्जाची उदाहरणं जर बघाल तर सोलर एनर्जी किंवा सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भू औष्णिक ऊर्जा, त्याचबरोबर नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स कोणते कोणते आहेत, पेट्रोलियम, कोळसा, नॅचरल गॅस किंवा जीवाश्म इंधन, हे सगळं नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स आहेत. आता हे मी का सांगतो इथं, याचा रेफरन्स काय, तर भारताच्या मिनिस्ट्री ऑफ रिन्युएबल एनर्जीनी एक आकडेवारी प्रकाशित केली, एक माहिती सादर केलेली आहे. त्यांच्या माहितीनुसार भारताने 2023-24 वर्षामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत क्षय ऊर्जेत 21% क्षमता जोडणी केलेली आहे. म्हणजे काय, मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. भारताची समजा अक्षय ऊर्जेची कॅपॅसिटी ही समजा 100 गिगावॅट एवढी होती 2023 मध्ये. मागच्या वर्षी 2023 मध्ये आपण याच्यात वाढ केली, ती साधारण 20 गिगावॅट एवढी वाढ केली ती. मग आता 21% वाढ जी झाली आहे ही एकूण क्षमतेच्या 21% नाही, तर जी वरती 20% किंवा 20 गिगावॅट आपण जी मागच्या वर्षी वाढवली होती ना, त्याच्याच आणखीन 21%. 20च्या 21% म्हणजे किती, तर साधारण 4.2 किंवा 4.2. म्हणजेच एकूण आता आपली वाढ किती झाली आहे, आधी सुरुवातीला 100 गिगावॅट एवढी कॅपॅसिटी होती, सध्या असणारे 124.2, कारण 120 तर मागच्या वेळेस झाली होती. 20 गिगावॅट ही वाढवली आहे, या 20 गिगावॅटमध्ये आणखीन 21% वाढ झाली आहे, असं भारत सरकारच्या आकडेवारीनुसार सांगितलेलं आहे. ओके, भारताची अर्थव्यवस्था ही वाढत चालली आहे, ऊर्जेची गरज सुद्धा आपल्या देशामध्ये तेवढीच फास्ट वाढतीये. त्यामुळं नवीनकरण ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा आपल्याकडे जास्त असणं, त्याच्यामध्ये प्रगती करणं हे भारताची गरज आहे. 2023-24 या फायनान्शियल इयरमध्ये 18.48 गिगावॅट अक्षय ऊर्जा आपण वाढवलेली आहे. ओके, म्हणजे जितकी आधी होती त्या तुलनेमध्ये आता 18.48 गिगावॅट अक्षय ऊर्जा ही क्षमता आपण वाढवलेली आहे.
मागच्या वर्षी जी आपण वाढ केली होती तर ती 15.27 गिगावॅट एवढी होती. याच्यात आता 21% आणखीन वाढ झाली आहे आणि तो नंबर आता 18.48 गिगावॅट पर्यंत पोहोचला आहे. ओके, याच्यामध्ये मुख्य वाटा हा सौर ऊर्जेचा आहे 12.78 गिगावॅट. त्या खालोखाल पवन ऊर्जा किंवा विंड एनर्जी 2.27 गिगावॅट एवढी. ओके, जी इन्स्टॉल्ड रिन्युएबल ऊर्जा क्षमता आहे ना भारताची 2014 मध्ये ती 76.37 गिगावॅट एवढी होती, जी 2023च्या ऑक्टोबरमध्ये साधारण 10 वर्षांच्या स्पॅममध्ये 178.98 गिगावॅट पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे 2014च्या तुलनेत 2023 मध्ये 2.37 पट या इन्स्टॉल्ड रिन्युएबल किंवा ऊर्जा क्षमता जी आपली आहे रिन्युएबल ऊर्जा क्षमता याच्यामध्ये 2.34 पट वाढ झालेली आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. अशी विधानं आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चनमध्ये येतील. मल्टीलायनरमध्ये एखादी लाईन अशी तुम्हाला दिसणार आहे की भारताची अक्षय ऊर्जा क्षमता 2014 मध्ये 76.37 गिगावॅट होती, ती 2023 पर्यंत 178.99 किंवा 98 गिगावॅट पर्यंत पोहोचली आहे. ही वाढ 2.34 पट एवढी आहे. तर हे एक विधान देतील योग्य अयोग्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता राज्यांनुसार जर आपण बघितलं ना तर गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 27 गिगावॅट एवढी अक्षय ऊर्जा निर्माण केली जाते, जी आपल्या देशात सर्वात जास्त आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मिळून 27 नाहीये, इंडिव्हिज्युअली 27 गिगावॅट. ओके, देशाची एकूण किती आहे साधारण 179 गिगावॅट एवढी आपण अक्षय ऊर्जा तयार करतोय किंवा रिन्युएबल एनर्जी आपण एवढी बनवतोय. पण त्यापैकी 54 गिगावॅटचा जो वाटा आहे हा डायरेक्टली गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांचाच आहे. त्या खालोखाल तामिळनाडू 22 गिगावॅट एवढी ऊर्जा निर्माण होतीये. त्या खालोखाल कर्नाटक आणि नंतर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये 17 गिगावॅटची एवढी क्षमता आहे. हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश प्रत्येकी 11 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी तयार करतात किंवा अक्षय ऊर्जा ही निर्माण करण्याची क्षमता या राज्यांमध्ये आहे. ओके, तर प्रत्येक राज्य आणि त्याची कॅपॅसिटी लक्षात ठेवा. एक्झाममध्ये फॅक्ट ओरिएंटेडमध्ये आपल्याला क्वेश्चन हा दिसू शकतो. भारत आणि अक्षय ऊर्जा हे जर आपण समीकरण जर लक्षात घेतलं तर भारताला अक्षय ऊर्जा निर्माण करण्याची गरज का आहे, रिन्युएबल एनर्जीची गरज का आहे, तर हरितगृह वायूंचं जगातलं तिसरं सर्वात मोठं उत्सर्जन हे भारतामधून होत आहे. जे ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत ह्याच्या तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त उत्पादन भारतामधून होतं. त्यामुळं भारतात ह्या अशा रिन्युएबल एनर्जीचा वापर करणं किंवा प्रदूषण टाळण्यासाठी म्हणून अक्षय ऊर्जेचं स्रोत आपल्याकडे जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. आपल्या देशाचे ह्या रिन्युएबल एनर्जी मधले जे प्रयत्न आहेत हे जागतिक हवामान बदलांना कमी करण्यासाठीच नाही तर देशांतर्गत सुद्धा ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त महत्वाचं आहे. ओके, भारताने एक ध्येय ठरवले, एक गोल ठरवलेलं आहे. 2030 पर्यंत आपण 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा आपण क्षमता विकसित करणार, अशा प्रकारचं आपलं टार्गेट आहे. जे आधी 450 गिगावॅट होतं, आपणच आपलं टार्गेट वाढवलेलं आहे आणि ते 500 गिगावॅट केलेलं आहे. ओके, या 500 गिगावॅट मधला सगळ्यात मोठा वाटा हा सौर ऊर्जेचा असणार आणि त्याच्या खालोखाल पवन ऊर्जेचा. आपण सोलर एनर्जीसाठी म्हणून बघा एक रिसेंटली प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एक योजना सुद्धा अनाऊन्स केलेली आहे, ज्या अंतर्गत लोकांच्या घरांच्या पॅनलवरती जे सोलर पॅनल बसवले जातील त्याच्यासाठी गव्हर्नमेंट सबसिडीज देईल आणि प्रत्येक घरातून यामार्फत वार्षिकी 15 ते 18 हजार रुपये अॅन्युअली वाचतील. कारण 300 युनिट्स ही फ्री इलेक्ट्रिसिटी प्रत्येक महिन्याला दिली जाईल. तर अशा प्रकारची ती योजना आहे. मला तुम्ही त्या योजनेचं नाव काय ना हे कमेंट करून कळवा. अगदी सिंपल योजना आहे ती. भारतामध्ये सोलर एनर्जीसाठी भरपूर प्रयत्न केले जात आहेत. याच्यासाठी साधारण 2.44 लाख कोटी एवढी इन्व्हेस्टमेंट सुद्धा लागणार आहे. तर या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला प्रॉपर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस विषयीची माहिती समजली असेल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? तर तो जिल्हा म्हणजे गडचिरोली, पर्याय क्रमांक 4. रिसेंटलीच बघा भारतीय सुरक्षा दलाने 29 नक्षलवाद्यांना ठार केलेलं आहे. छत्तीसगडमध्ये बक्सरमधली ती घटना आहे. बक्सरमध्ये कांकेर ते नारायणपूर या सीमेवरती सुरक्षा दलांनी 29 नक्षलवादी ठार केलेत. आता नक्षलवाद ही समस्या ना खूप मोठी आणि खूप डीप रूटेड समस्या आहे
आणि याच्यावरती आयोग इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतो. नक्षलवादाच्या समस्येवरती प्रश्न विचारतात. तुमचे विचार काय आहेत हे जाणून घेण्याची एक मेथड आहे ती. तर म्हणून नक्षलवादाविषयी थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊ. खरं हा टॉपिक असा आहे की ज्याच्यावरती बोलायला लागलो किंवा ह्याच्याबद्दलची माहिती जर द्यायची वेळ आली ना डिटेलमध्ये तर 3-4 तास कमी पडतील. पण मी थोडक्यात अगदी शॉर्टमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत ठेवतोय. नक्षलवाद किंवा त्याला आपण लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणतो. खरं एक्स्ट्रीमिझम नाही म्हणायला पाहिजे, याला खरं टेररिझमच म्हटलं पाहिजे. कारण कसं आहे ना, जेवढ्या नक्षलवादामध्ये आपले सैनिक मरतायत त्यापेक्षा कमीच सैनिक हे आपले सीमेवरती मेलेले आहेत. भारत पाकिस्तान युद्धामध्ये असेल, भारत चीन युद्धामध्ये असेल, तर हे सगळं कंबाईन जरी केलं ना तर जितक्या सैनिकांना या नक्षलवाद्यांनी मारलेलं आहे ना तेवढे सैनिक आता आपली युद्धामध्ये सुद्धा मेलेले नाही किंवा टेररिस्ट अटॅकमध्ये पण मेलेले नाही आहेत. तर त्याच्यामुळे याला खरं एक्स्ट्रीमिझम हा शब्द थोडा लाईटर टोनमध्ये यूज केला जातो, पण असं नाही, हे टेररिझमच आहे. पण असो, आता भारतातील नक्षलग्रस्त जो भाग आहे ना त्याला आपण रेड कॉरिडॉर म्हणून ओळखतो. या मॅपमध्ये तुम्हाला प्रॉपर रेड कॉरिडॉर कुठं आहे हा दिसल. झारखंड, बिहारचा काही भाग, वेस्ट बेंगॉलचा भाग, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, अगदी खाली दक्षिणेकडे आता तामिळनाडू, केरळ, कर्नाटकमध्ये पसरलेला हा रेड कॉरिडॉरचा भाग आहे. जर नॉर्थ ईस्टकडे बघाल तर अगदी आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर ह्या भागामध्ये सुद्धा आता माओइस्टच्या घटना प्रकरणं समोर येत आहेत. इव्हन जे जम्मू काश्मीरमध्ये ज्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटी होतात त्यांना सुद्धा या नक्षलवाद्यांकडून समर्थन प्राप्त असतं. जर तिथं काही टेररिस्ट अटॅक झाला तर तिथलच्या बघा टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजला सुद्धा हे लोक डिफेंड करतात की आमच्यासारखीच परिस्थिती तिथं सुद्धा आहे किंवा तिथल्यासारखी परिस्थिती इथं आहे. ओके, आता हा नक्षलवाद म्हणजे काय माहिती का, एक अशी आयडियॉलॉजी आहे की ज्यांना स्टेटवरती विश्वास नाहीये, त्यांना हिंसक मार्गाने राज्य उलटून टाकायचे. राज्य म्हणजे प्रशासन, लोकशाहीवरती त्यांचा विश्वास नाहीये. जे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत तर यांच्यावरती त्यांचा या डेमोक्रेसी सिस्टीमवरती विश्वास नसतो. तर अशी ही आयडियॉलॉजी म्हणजे नक्षलवाद. आता याची सुरुवात जर बघाल ना तर नक्षलवादी चळवळीची सुरुवात ही 1967 पासून पश्चिम बंगालमध्ये याचा उदय झालाय. दार्जिलिंग जिल्ह्यात नक्षलबारी नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये ना जमीनदारांविरुद्ध आदिवासी शेतकरी यांनी उठाव केला होता. त्या उठावाला हिंसक वळण सुद्धा मिळालं आणि या उठावाला पॉलिटिकल अँगल सुद्धा मिळाला. आणि या उठावाचं नेतृत्व केलं होतं त्यावेळेस चारू मुजुमदार, कानू सन्याल आणि जंगल सन्याल, तर या नेत्यांनी या उठावाचं नेतृत्व केलं होतं. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, माओवादी 2004 मध्ये माओवादी कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया आणि पीपल वॉर या 2 प्रमुख नक्षलवादी गटांचं एकत्रीकरण झालं आणि त्याच्यातून CPI म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या पक्षाची स्थापना झाली. या CPIलाच नक्षलवादाचं केंद्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नक्षलवाद हे का करतात, याची कारणं काय आहेत, तर नक्षलवादी हे कोणत्याही विशिष्ट धर्माचे नसतात. तर जनरली ते वंचित किंवा दलित, आदिवासी समाजामधून येतात, जे उपेक्षित घटक आहेत, ज्यांना प्रॉपर त्यांचे अधिकार प्राप्त नाहीत झाले. असं होतं ना की आपण समाजामध्ये सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. मग याच्यामध्ये काही ना काही घटक हे वंचित राहणार, ते तुमच्यावरती नाराज असणार. मग या सगळ्या नाराज झालेल्या व्यक्तींना एकत्र करणं, मग त्यांच्या डोक्यांमध्ये तुमचे अधिकार मिळवण्यासाठी तुम्ही हा मार्ग निवडायचा आहे हे प्रशिक्षण देणं, तर हे सगळं काम हे माओवादी विचारसरणीच्या माध्यमातून केलं जातं. जमीन सुधारणा असेल, आर्थिक विकास, हे मूलभूत मुद्दे मांडून यांना नक्षलवादाकडे वळवलं जातं, त्यांना प्रेरणा दिली जाते. नक्षलवादाचा आधारच असा असतो की नक्षलवादी चळवळीला भूमिहीन, भागधारक, शेतमजूर, हरिजन, आदिवासी यांचा पाठिंबा मिळत असतो. जोपर्यंत सिस्टीमकडून या लोकांचं शोषण केलं जाईल तोपर्यंत समाजामध्ये नक्षलवाद हा असणार आहे आणि तोपर्यंत नक्षलवादाला जनमताचं समर्थन सुद्धा मिळत राहील. त्याचबरोबर आदिवासींसाठी जंगल, जमीन आणि पाणी हे त्यांच्या उपजीविका असतात आणि ज्यावेळेस गव्हर्नमेंट मशिनरीज ह्याच्यावरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथंच आपण आदिवासी भावना सुद्धा दुखावतोय, त्यांच्या उपजीविकेवरती आपण पाय ठेवतोय. वेगवेगळे कायद्यांची अंमलबजावणी करून अधिकार चेचले जातात. या सगळ्या गोष्टींमुळं माओवादाला किंवा नक्षलवादाला चालना मिळत राहते. पण यांच्या सेंटिमेंटचा फायदा हा वेगळ्या पद्धतीने घेतला जातो. देशाची सुरक्षा याच्यामुळे धोक्यात येते. देशासमोर वेगवेगळी आव्हाने या नक्षलवादामुळे आहेत. बाह्य धोक्यांमुळे तर हे आपला देश नेहमी असुरक्षित असतोच, पण माओवादी चळवळींमुळे देशांतर्गत आपल्याला कमकुवत बनवलं जातं. आपले वेगवेगळे जे कमकुवत मुद्दे जे आहेत यांना ग्लोबलाइज केलं जातं. त्यामुळं इंटरनॅशनल कम्युनिटीचं प्रेशर सुद्धा नेहमी भारताला फेस करावं लागतंय.
CPI माओवादींचं तर जे आपल्या ईशान्य भारतामधले जे बंडखोर गट आहेत ना, तुम्हाला माहिती असतील की नागा वेगवेगळे तिथं गट आहेत, तर यांच्याशी सुद्धा चांगले संबंध आहेत आणि ते आपल्या देशाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. CPI माओवादींनी तर जम्मू काश्मीरमधल्या सुद्धा दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिलेला आहे. तर असा हा नक्षलवादाचा चेहरा असतो आणि याचा परिणाम हा आपल्या देशावरती डायरेक्टली होतो आणि तुमच्या सिलेक्शनवरती सुद्धा डायरेक्टली होतो, कारण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला या ओरिएंटेड क्वेश्चन येतात. तर जे मी तुम्हाला सांगितले त्याचं थोडं आकलन करा आणि थोडा एक स्वतःच्या भाषेमध्ये नोट्स लिहा. नक्षल समस्या काय आहे, याचा परिणाम कसा होतोय, याच्यावरती उपाय तुम्हाला काय सुचत आहेत, या सगळ्या गोष्टी थोड्याशा एकदा लिहून काढा. कारण नोट्स ज्यावेळेस तुम्ही बनवाल, स्वतःच्या भाषेमध्ये बनवाल, त्या तुम्हाला जास्त लक्षात राहतील. ओके. आणि त्याचबरोबर ह्या लेक्चरची PDF डाउनलोड करा. विजन स्टडी ॲपवरती तुम्हाला या PDF मिळतील. त्याचबरोबर तिथं डेली टेस्ट होतात, तिथं वेगवेगळे स्टडी मटेरियल मिळणार आहे आणि वेगवेगळे क्वालिटी कोर्सेस सुद्धा येतील. तर याचा फायदा घेण्यासाठी विजन स्टडी 2.0 हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.